माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर ठेवायची असेल तर तुम्हाला भगवान विष्णूची सेवा करणे गरजेचे आहे। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होत असते त्या घरामध्ये सुख संपत्ती आणि लक्ष्मी ही नांदतच असते। अशीच काहीतरी ही आजची आपली सेवा आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंची सर्वात आवडती सेवा पाहणार आहोत आणि ती दर पौर्णिमेला आपल्या घरच्या घरी कशी करायची याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर ती सेवा कोणती? तर भगवान विष्णूंची सर्वात आवडती सेवा म्हणजे त्यांच्या बंधूंसह त्यांची पूजा करणे, म्हणजे सत्यनारायण भगवानची पूजा करणे। जी सत्यनारायणची पूजा आपण गुरुजींच्या हाताने करतो, म्हणजे विशिष्ट प्रसंगी, विशिष्ट वेळी किंवा श्रावणात ज्या सत्यनारायण करतो त्याची पूजा मांडणे आणि घरच्या घरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे सत्यनारायण करतो त्याची पूजा मांडणे वेगवेगळी आहे। घरच्या घरी सत्यनारायण अगदी सोप्या मांडणीने केला जातो। याच्यात तुम्ही व्हिडिओमध्ये आधी पाहिलं असेल जी सामग्री लागते मी सर्व ती एकत्रित करून घेतली आणि ज्या सुपाऱ्या होत्या त्या सुपाऱ्या मी माझ्या दर पौर्णिमेला सत्यनारायण करते त्याच वापरते। म्हणजे ज्या सुपाऱ्या आपण पहिल्यांदाच जेव्हा सत्यनारायण करतो जेव्हा त्या सुपाऱ्या घेतल्या असतील त्या पूजेमधून काढून त्यावर नावं लिहून ठेवायची, म्हणजे कुलदेवीची कोणती, वरुण देवाची कोणती ते मी पुढे सांगतेच आणि त्याप्रमाणे ठेवून देऊन प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही त्या सुपाऱ्यांचे पूजन करू शकता। सर्वप्रथम फरशी स्वच्छ करून घ्यायची, त्यावर रांगोळी काढायची, रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचं। त्यानंतर पिवळं किंवा लाल वस्त्र, पण पिवळं वस्त्र भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून पिवळं वस्त्र अंथरण्याचा प्रयत्न अवश्य करा। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तामणात किंवा प्लेटमध्ये घेऊन त्यावर पंचामृताने दही दुधाने अभिषेक करून घ्या। नंतर पाण्यानेही अभिषेक करा। सर्वप्रथम पाण्याने करायचा, मग दही दुधाने अभिषेक करून घ्यायचं। अभिषेकानंतर भगवान बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची। त्यानंतर जो आपण चौरंग ठेवला असेल त्या चौरंगाच्या मधोमध अशी गव्हाची किंवा तांदळाची रास करून घ्यायची। इथे मी तांदळाचीच रास केलेली आहे आणि त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं। स्वच्छ एक तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं। कळशावर स्वस्तिक काढून घ्यायचा। स्वस्तिक काढताना स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला रेषा ओढायच्या 2-2 आणि मध्ये टिंब काढून घ्यायचे। वरसुद्धा तांब्याच्या मुखाजवळ हळद कुंकू वाहून घ्यायचं। त्यात अक्षता, हळद कुंकू, फूल, पैसा घालून घ्यायचा आणि मग एक आंब्याची डाळी आहे ती ठेवून घ्यायची। तुम्हाला जर शक्य झालं तर चौरंगाच्या चारही बाजूलाही आंब्याच्या डहाळ्या लावू शकता। माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी फक्त तांब्यामध्येच ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्या तांब्यावर एक तामण ठेवून घ्यायचं। तो कळश आपण जी तांदळाची रास केलेली आहे किंवा गव्हाची रास केली असेल त्यावर ठेवून घ्यायचं आणि त्या तामणात साधारणतः पाव किलो तरी मावतील असे तांदूळ ठेवून घ्यायचे आणि तांदूळ असे एकसारखे पसरवून घ्यायचे। त्या पसरलेल्या तांदळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतर आपण जी बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतले त्यांना छान वस्त्र वगैरे परिधान करून भगवान बाळकृष्णांची मूर्ती तिथे स्थापित करून घ्यायची। भगवान बाळकृष्णांना गंध, अत्तर, फुलं आणि तुळशीपत्र व्हायला विसरायचं नाही। इथे मी गंध, फुलं आणि तुळशीपत्र वाहून घेतलं आहे, तुम्हीही त्याचप्रमाणे करा। ही सर्व पूजा मांडणी करत असताना पूजा होईपर्यंत आपल्याला अखंड असा ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जाप करायचा आहे। आता या माझ्या जुन्याच सुपाऱ्या आहेत, मी त्यांच्यावर अशी नावं लिहून ठेवते। आता ही बघा, याच्यावर मी कुलदेवीचं नाव, असं तुम्ही उत्तर पूजा केल्यानंतर सुपाऱ्या ठेवून द्यायच्या आणि मग पुढच्या पौर्णिमेला पूजा करण्यासाठी त्या काढून घ्यायच्या। तर आपल्याला 3 सुपाऱ्या लागणार आहेत, एक गणपतीची, एक वरुण देवाची आणि एक कुलदेवीची। सर्वप्रथम अशा जोड विड्याची पानं घ्यायची, 3 जोड विड्याची पानं मांडून घ्यायची। त्यावर अक्षतांचं स्थान द्यायचं, त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं। पहिल्या विड्यावर गणपतीचं नाव घेऊन गणपती बाप्पाच्या नावाची सुपारीची स्थापना करायची। त्यानंतर कुलदेवतेचं नामस्मरण करून कुलदेवीच्या स्वरूपी ती सुपारी मधल्या विड्यावर ठेवून द्यायची आणि सुपारी ठेवत असताना प्रत्येक देवताचं आवाहन करायचं, गणपती बाप्पाचं आवाहन करायचं, कुलदेवीचं आवाहन करायचं आणि त्यांना या पूजेत येण्याचं आमंत्रण द्यायचं। तिसऱ्या विड्यावर वरुण देवाची पूजा करायची असते। वरुण देवाचं नामस्मरण करून त्यांचं आवाहन करून ती सुपारी वरुण देवाच्या नावाची ठेवायची आहे। सुपाऱ्यांची मांडणी करताना पहिल्यांदा गणपती बाप्पाची सुपारी, नंतर कुलदेवीच्या नावाची सुपारी आणि नंतर वरुण देवाची, मध्यभागी ही कुलदेवीची सुपारी आली पाहिजे। त्यानंतर तिन्ही देवतांना कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं, गंध, पुष्प, दीप दाखवून घ्यायचं। पूजेत तुम्ही पिवळ्या फुलांचा अवश्य वापर करा, जर नसतील तर कोणतीही फुलं चालतील, परंतु
शक्य असेल तर कुलदेवतेच्या सुपारीजवळ गजरा किंवा लाल फूल व्हायला विसरायचं नाही. लाल फूल हे देवीला अतिशय प्रिय आहे, म्हणून कुलदेवतेच्या सुपारीसमोर लाल फूल अर्पण नक्की करा. तिन्ही देवतांना असं वेगवेगळं खडीसाखरेचं नैवेद्य दाखवायचं. नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. त्याचबरोबर पूजेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद. त्याला अतिशय महत्त्व आहे. 1 वाटी सत्यनारायण भगवानाचा शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा असतो आणि त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, जो आपल्याला पोथी वाचताना कळतं. या प्रसादाचं महत्त्व म्हणजे हा प्रसाद 1 वाटी करून फक्त आपल्या घरातल्यांनीच ग्रहण करायचा असतो. हा शिऱ्याचा प्रसाद तुम्ही पोथी वाचण्याच्या आधीही दाखवू शकता किंवा पोथी वाचल्यानंतरही दाखवू शकता. पोथी वाचून झाल्यानंतर संपूर्ण परिवारासहित सत्यनारायण भगवानाची आरती करून घ्यायची आणि जो प्रसाद आपण नैवेद्य रूपी दाखवला आहे तो सर्व आपल्या घरातल्या सदस्यांनी ग्रहण करून घ्यायचा आणि सत्यनारायण भगवानांना प्रार्थना करायची की तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे आणि तुम्ही सदैव माता लक्ष्मीसह आमच्या घरात वास करा. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण पूजा करता येते. तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.